बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर आता दोष सिद्धीला अर्थात शिक्षेला स्थगिती मिळावी अशी याचिका सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली होती। या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। सुनील केदार यांनी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक देखील करण्यात आली होती। त्यानंतर आता न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर या दोष सिद्धीला अर्थात शिक्षेला स्थगिती मिळावी अशी याचिका आता सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केलेली आहे। आज या सगळ्या मुद्द्यावर कोर्टामध्ये निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या निकालात काय नेमकं भवितव्य ठरते सुनील केदार यांचं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घ्यात रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, आजच्या नागपूर खंडपीठामध्ये निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। काय नेमका हा निकाल असू शकतो, काय अंदाज व्यक्त करण्यात येतोय, कारण की यावर केदार यांचं भवितव्य अवलंबून असेल? नक्कीच सुनील केदार यांचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबित राहणार आहे। लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने जेव्हा सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द केली होती। त्याच निकालाविरोधात सुनील केदार यांनी नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती आणि त्याच्यामध्ये मागणी केली होती की त्यांना सत्र न्यायालयाने जी शिक्षा सुनावलेली आहे त्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यात यावी आणि त्याच याचिकेवर गेले अनेक दिवस सुनावणी झाली। सरकारी पक्षाने पण आपली बाजू मांडली आणि सुनील केदार यांची शिक्षेला दोषसिद्धीला स्थगिती देणं कसं अनुचित राहील असा मुद्दा सरकारी पक्षाने मांडलेला होता। मात्र आता सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास या संदर्भात निकाल येण्याची शक्यता आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।